हे बघ दादा, हे आपला 800 स्क्वेअर फूटचा घराचा प्लॅन. अच्छा, इथं राहील प्रवेशद्वार. ठीक आहे. ह्या प्रवेशद्वाराच्या बाजूला इथं एक संडास आहे. संडास काय आलं? अरे, प्रवेशद्वारातून एखादा माणूस गडबडीनं आलं, त्याला संडास आली, ते हागायला कुठं जाईल? इथंच जाईल ना. काय कामाला यार? ह्या संडासच्या बाजूला इथं एक येईल बेडरूम. समझ गया. ह्या बेडरूम मध्ये इथं एक संडास येईल. बेडरूम मध्ये संडास कशाला? अरे, एखादा मधात माणूस बसलेले, त्याला लय जोऱ्यानं संडास आली, ते हागायला कुठं जाईल? ह्या संडास मध्येच जाईल ना. त्याचं डोके. आता ह्या बेडरूमच्या बाजूला इथं एक डबल बेडरूम येईल आणि इथं 2 संडास येते. मग दोन आता मधात 2 माणसं आहेत, 2 माणसाला संडास आली, ते हागायला कुठं जाते? एक जण ह्या संडास मध्ये जाईल आणि एक जण ह्या संडास मध्ये जाईल. आहे का नाही? आता ह्या डबल बेडरूमच्या बाजूला इथं येईल पूर्ण किचनचा एरिया. इथं एक संडास आहे. किचन मध्ये संडास कशाला? अरे, मधात एखादी बाई स्वयंपाक करेल, तिला संडास लागली, ती हागायला कुठं जाईल? ह्या संडास मध्येच जाईल ना. ह्या किचन रूमच्या बाजूला इथं येईन एक लिव्हिंग रूम. इथं येतील 3 संडास. तीन संडास? अरे, आता इथं समजा सोफ्यावर 3 जण बसले, तिघायला संडास लागली, एक इथं जाईन, एक इथं जाईन आणि तिसरं कुठं जाईन? तिसरं इथं जाईन. हा? इथं येईन एक मोठा हॉल. इथं येतील 4 संडास. 4 संडास? आप कहाँ थे ज्ञानी बाबा? जागर गोंधळाचा कार्यक्रम आहे, त्याच्यातल्या 4 पाहुण्याला संडास लागली, ते हागायला कुठं जाते? चौघ एका एका संडास मध्ये जाते. हे राहिला आपला मोकळा एरिया. इथं तर काही गडबड नाही मग. रुको जरा. इथं काहीच गडबड होणार नाही. फक्त इथं का नाही लाईनीनं 5 संडास येते. टेक्नॉलॉजी. आपलं डोकं तसं आहे. अबे तो घराच्या नकाशा काढलास का पुरी हागंदारी काढलीस? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था.